कन्नड़ा ग्रामर बजरिए उर्दू जबान। आज का हमारा मौजू है नाम पद को हम इस्म और नाउन भी कहते हैं। तो सबसे पहले हम तारीफ देखेंगे नाम पद। ಒಂದು ವಸ್ತು, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, ಒಂದು ಸ್ಥಳದ ಹೆಸರಾಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಒಂದು ಗುಂಪನ್ನು ಸೂಚಿಸುವ ಪದವಾಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಗುಣ, ಸ್ವಭಾವ, ಸಂಖ್ಯೆ, ಸ್ಥಾನ, ಅಳತೆ, ತೂಕ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಸೂಚಿಸುವ ಪದಗಳಾಗಿರಬಹುದು. ಇವುಗಳನ್ನು ನಾಮಪದಗಳೆಂದು ಕರೆಯುತ್ತೇವೆ. देखिए कितना आसान है कि इस्म किसी शख्स या किसी चीज या जगह के नाम को कहते हैं या फिर रोह के सिफत, खुसूसियत, हिंसे, पैमाइश, वजन वगैरह को जाहिर करने वाले अल्फाजों को नामपद कह के जाहिर करते हैं. अब ನಾಮಪದ के ಅಕ್ಸಾಮ್. ವಸ್ತುವಾಚಕಗಳು, ಗುಣವಾಚಕಗಳು, ಭಾವವಾಚಕಗಳು, ದಿಗ್ವಾಚಕಗಳು, ಸಂಖ್ಯಾವಾಚಕಗಳು, ಸಂಖ್ಯೇಯ ವಾಚಕಗಳು, ಪರಿಮಾಣವಾಚಕಗಳು, ಪ್ರಕಾರವಾಚಕಗಳು, ಸರ್ವನಾಮಗಳು. जैसे कि हमने शुरुआत में ही पढ़ा था कि ಯಾವುದೇ ವಸ್ತು, ವ್ಯಕ್ತಿ, ಪ್ರಾಣಿ ಹಾಗೂ ಸ್ಥಳಗಳಿಗೆ ಇರುವ ಹೆಸರುಗಳನ್ನು ವಸ್ತುವಾಚಕಗಳೆನ್ನುವರು. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಮೂರು ವಿಧಗಳು. ಅವು ಯಾವೆಂದರೆ, जैसे कि हमने पढ़ा था कि चीज, शख्स, उसमें से जानदार भी हो सकते हैं और जगहों के नामों को इस्म कहते हैं और इसके तीन अक्सर. इनमें से रूढ़ी नाम, अंकित नाम, अनवर्त नाम. इसमें से हम पहला देखेंगे रूढ़ नाम. ರೂಢಿಯಿಂದ ಹೆಸರಿಸಿ ಕರೆಯಲ್ಪಡುವ ವಸ್ತು, ವ್ಯಕ್ತಿ, ಸ್ಥಳ, ಪ್ರಾಣಿ, ಪಕ್ಷಿ ಮೊದಲಾದವು ಹೆಸರನ್ನು ಸೂಚಿಸುವ ಪದಗಳು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಮನೆ, ಶಾಲೆ, ನದಿ, ಹುಲಿ, ಗಿಳಿ, ಹುಡುಗ, पट्टन इत्यादि. रूढ़ नाम के मानी होते हैं यहाँ पर इसमें आम, जो कदीम दौर से रिवायती तौर पर बुलाए जाने वाले चीजों को, अशखास को, जगहों को, जानदारों को और परिंदों को आम तौर पर बुलाए जाने वाले. इनमें से बाजार, घर, गाय, नदी, मदरसा, लड़का, शहर वगैरह. इसका दूसरा हिस्सा है अंकित नाम. ರೂಢ ನಾಮಗಳನ್ನು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಗುರುತಿಸಲು ಇಟ್ಟಿರುವ ಹೆಸರುಗಳಿಗೆ ಅಂಕಿತ ನಾಮಗಳು ಎನ್ನುವರು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಮನೆ ಶ್ರೀಗಂಧ, ಶಾಲೆ ಹೆಸರು ಜ್ಞಾನದೀಪ, ನದಿ कावेरी, ಹುಡುಗ शंकर, पट्टन मुनवल्ली. अंकित नाम को हम अंग्रेजी में प्रॉपर नाउन और उर्दू में इसमें खास भी कहते हैं. यहाँ पर इसमें आम से अलग करके खास तौर पर निशानदही किए जाने वाले नामों को कहा जाता है. जैसे कि बताया गया है कि मने कौन सा घर है जिसका नाम है श्रीगंध, स्कूल कौन सा स्कूल ज्ञानदीप, नदी कौन सी नदी कावेरी नदी, कौन सा लड़का शंकर, शहर कौन सा मुनवल्ली वगैरह. तीसरा है अनवर्त नाम. इसकी तारीफ कुछ यूं है कि ಅನಗುಣವಾಗಿ ಇಟ್ಟಿರುವ ಹೆಸರುಗಳಿಗೆ ಅನವರ್ತ ನಾಮಗಳು ಎನ್ನುವರು. ಇವು ವ್ಯಕ್ತಿಯ ವೃತ್ತಿ, ಅಂಗವೈಕಲ್ಯ, ಗುಣ ಸ್ವಭಾವವನ್ನು ಅನ್ವಯಿಸಿ ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತವೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ವೈದ್ಯ, ರೋಗಿ, ಅಧ್ಯಾಪಕ, ಕುಂಬಾರ, ಕಿವುಡ, ಚಾಲಕ, ಕೆಂಪಯ್ಯ, ಮೂಗ, धीर, दानी, प्यद्द, बुद्धिवंत. तो अनवर्त नामों को हम उर्दू में इल्म कैफियत या हकीकत कहते हैं. इसको अंग्रेजी में एडजेक्टिव या तो स्टेट ऑफ क्वालिटीज भी कहा जा सकता है. तो हम जब इसे देख रहे हैं कि ये आदमी के या चीजों के सिफत की बुनियाद पर इनको बुलाया जाता है. जैसे कि मिसाल के तौर पर अगर कोई पेशे के तौर पर हकीम है तो उसे डॉक्टर, बीमार है तो उसे पेशेंट, और पेशावाराना तदरीस करता है तो उसे मौल्लिम. इसी तरह उसके पेशे के हिसाब से कुंभार. अगर माजूरियत है तो ಕಿವಡ, काना, और प्यद्द अहमक, बुद्धिವಂತ, ಅಕಲ್ಮಂದ. अब अगला है ಗುಣವಾಚಕಗಳು. ಗುಣ ಎಂದರೆ ಸ್ವಭಾವ, ಇಷ್ಟತೆ ಎಂದು ಅರ್ಥ. ವಸ್ತು, ವ್ಯಕ್ತಿಯ ಗುಣ, ರೀತಿ, ಸ್ವಭಾವವನ್ನು ತಿಳಿಸಲು ಬಳಸುವ ಪದಕ್ಕೆ ಗುಣವಾಚಕ ನಾಮಪದಗಳೆಂದು ಹೆಸರು. ಇವುಗಳಿಗೆ ವಿಶೇಷಣಗಳೆನ್ನುವರು. ಉದಾಹರಣೆಗೆ ವೈವ, ಕೆಟ್ಟ, ದೊಡ್ಡದು, ಭವ್ಯ, ಹಿರಿಯ, श्रेष्ठ, हड़तु इत्यादि. गुणवाचक यानी यहाँ पर
इसमें जात व सिफत है, यानी किसी चीज की खुसूसियत सिफत को बयान करता है। इसमें से जैसे वर्लय बेहतर, बुरा, दोड्डदु बड़ा, भव्य, अजीम व आलिशान, हिरिय, बुजुर्ग, श्रेष्ठ, बेहतरीन वगैरह। अब है ಸಂಖ್ಯಾವಾಚಕಗಳು. ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಸೂಚಿಸುವ ಪದಗಳಿಗೆ ಸಂಖ್ಯಾವಾಚಕ ಪದಗಳೆಂದು ಹೆಸರು. या इसको यूं भी पढ़ सकते हैं कि ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಹೇಳುವ ಶಬ್ದಗಳೆಲ್ಲ ಸಂಖ್ಯಾವಾಚಕಗಳು. ಉದಾಹರಣೆಗೆ 12, 50, 9, 100, ಲಕ್ಷ, 1, 12 इत्यादिಗಳು. यहाँ पर हिंदसों को अल्फाज की शक्ल में लिखा जाना है, जैसे कि 12, 50, 50, 80, 80, 100, 100, ಲಕ್ಷ, लाख, इसी तरह. दूसरा है ಸಂಖ್ಯೇಯ ವಾಚಕಗಳು. ನಾವು ಹೇಳಬೇಕಾದ ಅಂಶ ಸ್ಥಾನ ಎಷ್ಟನೆಯದ್ದು ಎಂದು ಹೇಳುವಾಗ ಬಳಸುವ ಪದಗಳಿಗೆ ಸಂಖ್ಯೇಯ ವಾಚಕ ನಾಮಪದಗಳೆಂದು ಹೆಸರು. ಅಥವಾ ಸಂಖ್ಯೇಯ ವಾಚಕಗಳು ವಸ್ತು ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದ್ದರೆ ಸಂಖ್ಯಾವಾಚಕ ಎನ್ನುವರು. मिसाल के तौर पर ಉದಾಹರಣೆಗೆ 12ನೇಯ, 9ನೇಯ, 3 इत्यादिಗಳು. संख्येय वाचक में अगर हम चीजें और अशखास को हिंसों में कहा जाए, जैसे कि मिसाल के तौर पर 12वें नंबर वाला, 9वें नंबर वाला, तीसरा आदमी या तीसरा तालिबे इल्म वगैरह. भाव नाम वाचकಗಳು. इसमें व्यक्ति, वस्तु, ಪ್ರಾಣಿಗಳು, ಗುಣ, ಸ್ವಭಾವ, ರೀತಿ, ಭಾವಗಳನ್ನು ತಿಳಿಯಲು ಬಳಸುವ ಪದಗಳಿಗೆ ಭಾವನಾಮ ವಾಚಕ ಪದಗಳೆಂದು ಹೆಸರು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಕೆಂಪು, ಹಿರಿಮೆ, ನೋಟ, ಹೆಮ್ಮೆ, कप्पू, आट, माट इत्यादिಗಳು. यानी यहाँ पर भावा का मतलब होता है हालत या रहना, किसी चीज का इस हालत में या किसी फेल का उस हालत में रहना है. मिसाल के तौर पर सुर्ख, बुजुर्ग, देखना, फकर, कप्पू सिया, आट खेल वगैरह है. ಪರಿಮಾಣ ವಾಚಕಗಳು. ಕೆಲವು ವೇಳೆ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನಿರ್ದಿಷ್ಟವಾಗಿ ಎಷ್ಟೆಂದು ಹೇಳಲು ಸಾಧ್ಯವಾಗದ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಅದನ್ನು ತಿಳಿಸಲು ಬಳಸುವ ಪದಗಳಿಗೆ ಪರಿಮಾಣ ವಾಚಕ ನಾಮಪದಗಳೆಂದು ಹೆಸರು. ವಸ್ತುವಿನ ಗಾತ್ರ, ಅಳತೆ, ತೂಕವನ್ನು ತಿಳಿಸುವ ಪದಗಳು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಕೆಲವು, ಸ್ವಲ್ಪ, ಅಷ್ಟು, ಎಷ್ಟು, ಹಲವು, ಅನಿತು, इनितु इत्यादिಗಳು. परिमाणवाचक के मानी होते हैं यहाँ पर पैमाना या पैमाइशी को जाहिर करने वाले इस्म. ಕೆಲವು ವೇಳೆ ವಸ್ತುಗಳು ನಿರ್ದಿಷ್ಟವಾಗಿ ಎಷ್ಟೆಂದು ಹೇಳಲು ಸಾಧ್ಯವಾಗದ ಸಂದರ್ಭ. चंद मौके में हमें अशिया के तादाद का गिनती, पैमाइश या वजन के सही मालूमात न हो तो तब हम इस तरह के परिमाणवाचक इस्तेमाल करते हैं, जैसे कि ಕೆಲವು, चंद, स्वल्प, थोड़ा सा, अष्टु, इतना, यष्टु, कितना, हलವು, कौन कौन से वगैरह. अब है ದಿಗ್ವಾಚಕಗಳು. ದಿಕ್ಕಿನ ಹೆಸರನ್ನು ಸೂಚಿಸುವ ಪದಗಳಿಗೆ ದಿಗ್ವಾಚಕ ನಾಮಪದಗಳೆಂದು ಹೆಸರು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಪೂರ್ವ, ಪಶ್ಚಿಮ, ಉತ್ತರ, ದಕ್ಷಿಣ, ಈಶಾನ್ಯ, ಅಂಕನ, ಮೂಡನ, ಪಡವನ, ಆಚೆ, ಈಚೆ, मेले, यड़, बल वगैरह. यानी दिग्वाचक से मुराद है सिमत के तय्युन को जाहिर करने वाले अल्फाज, जैसे पूर्व, मशरिक, पश्चिम, मगरिब, उत्तर, शुमाल, दक्षिण, जुनूब. और पुराने कन्नड़ा में त्यंकन, बड़गन, मूडन, पड़ावन भी कहते हैं इनको. आचे, ईचे, इधर उधर वगैरह. अब है सर्वनाम. इसको हम उर्दू में जमीर और अंग्रेजी में प्रोनाउन कहते हैं. ನಾಮಪದಗಳ ಬದಲಾಗಿ ಅವುಗಳ ಸೂಚಕಗಳಾಗಿ ಬಳಸುವ ಪದಗಳಿಗೆ ಸರ್ವನಾಮ ಪದಗಳೆಂದು ಹೆಸರು. नामपदಗಳ ಬದಲಾಗಿ इस्म के जगह को लाई जाने वाले अल्फाज को हम जमीर कहते हैं. इनमें से 3 हिस्से हैं. पहला है पुरुषार्थक सर्वनाम, आत्मार्थक सर्वनाम. दूसरा, तीसरा जो है प्रश्नार्थक सर्वनाम. पुरुषार्थकದ 3 ವಿಧಗಳು. तो इसमें से 3 अकसाम हैं. इसमें से पहला है उत्तम पुरुष, दूसरा मध्यम पुरुष, तीसरा जो है अन्य अथवा प्रथम पुरुष. ಉತ್ತಮ ಪುರುಷ ಯಾನಿ ಮಾತನಾಡುವ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನನ್ನು ತಾನು ನಿರ್ದೇಶಿಸಿಕೊಂಡರೆ ಅಥವಾ
हमारा व्यक्ति, उसको हम उर्दू में मुतकल्लिम कहते हैं। ज़मीरे मुतकल्लिम, वो जो बात करता है इसे मुतकल्लिम कहते हैं। जैसे मैं और हम, यहाँ पर उर्दू में भी दिया गया है, कन्नड़ा में नानु मत्तु नाउ। मध्यम पुरुष, ये उत्तम पुरुष को इंग्लिश में फर्स्ट पर्सन भी कहते हैं। दूसरा जो है मध्यम पुरुष, इसको सेकंड पर्सन या उर्दू में मुखातिब कहते हैं। इसकी तारीफ कुछ यूं है, ಮಾತನಾಡುವವನು ತನ್ನ ಮುಂದಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ನಿರ್ದೇಶಿಸುವ सर्वनामಗಳನ್ನು मध्यम पुरुष ಎನ್ನಲಾಗುವುದು। इसका मतलब यूं है कि दूसरा वो जिससे बात की जाती है इसे मुखातिब कहते हैं, जैसे कि तुम, तू, आप। तीसरा जो है अन्य पुरुष अथवा प्रथम पुरुष है, इसको अंग्रेजी में थर्ड पर्सन कहते हैं, उर्दू में गायब, ज़मीरे गायब। यहाँ पर ಅವನು, इवरु, ಅವಳು, ಇವಳು, ಅದು, ಇದು, ಅವು, ಇವು। उर्दू में तीसरा वो जिसकी निस्बत का जिक्र किया जाता है इसे गायब कहते हैं, जैसे ओ, का वगैरह। ಆತ್ಮಾರ್ಥಕ ಸರ್ವನಾಮಗಳು ಪುರುಷವಾಚಕಗಳು ಬದಲಾಗಿ ಗೌರವಪೂರ್ವಕವಾಗಿ ಬಳಸುವ ಪದಗಳಿಗೆ ಆತ್ಮಾರ್ಥಕ ಸರ್ವನಾಮಗಳ ಹೆಸರು। ಇವು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಪ್ರಥಮ ಹಾಗೂ ಮಧ್ಯಮ ಪುರುಷದ ಅರ್ಥವನ್ನೇ ನೀಡುತ್ತವೆ, ಯಾವುದೇ ಲಿಂಗ ವ್ಯತ್ಯಾಸದ ಹೊಂದದ ಸರ್ವನಾಮ ಇರುತ್ತವೆ। ಉದಾಹರಣೆಗೆ ತಾನು, ತಾವು, तन्न, तम्म। यहाँ पर मुतकल्लिम अपने आप को और मुखातिब को एहतराम के साथ मुखातिब करता है। इन्हीं अल्फाज को हम आत्मार्थक सर्वनामಗಳು कहते हैं, जैसे कि आप, हम, हमारा, आपका वगैरह। ಪ್ರಶ್ನಾರ್ಥಕ ಸರ್ವನಾಮಗಳು ವಸ್ತುಕ ನಾಮಪದಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳುವಾಗ ಬಳಸುವ ಪದಗಳಿಗೆ ಪ್ರಶ್ನಾರ್ಥಕ ಸರ್ವನಾಮಗಳೆಂದು ಹೆಸರು। ಉದಾಹರಣೆಗೆ ಯಾರು, ಏನು, ಯಾವುವು, ಯಾವುದು इत्यादि। इसको हम प्रश्नार्थक सर्वनामों को उर्दू में ज़मीर इस्तिफ़हामिया कहते हैं और अंग्रेजी में इंट्रागेटिव। जो सवाल के लिए आते हैं जिनको हम ज़मीर इस्तिफ़हामिया कहते हैं, कौन, क्या, क्यों, किनका वगैरह।